नमस्कार मैत्रिणींनो. तर 4 किलो लाडूची ऑर्डर आलेली, मेथी लाडूची ऑर्डर होती. तर ही मी कंप्लीट केली आणि खूप टेस्टी झालेले हे लाडू आणि आवडलेही खूप. तर कढईमध्ये मी तूप घातलं, त्यानंतर खोबरं आहे ते भाजून घेतलं, त्यानंतर खारीक आहे तीही मी भाजून घेतली तूप घालून, त्यानंतर मी तूप घालून काजू बदाम पिस्ता हेही भाजून घेतलं, त्यानंतर मग तीळ आहे तेही मी भाजून घेतले, त्यानंतर मग ड्रायफ्रूट आहे ते मी असे कट करून घेतले, क्रश करून घेतले, त्यानंतर सुकं खोबरं आहे ते मिक्सरला ग्राइंड केलं, खारीकही मी 2 बॅचमध्ये ग्राइंड करून घेतली, तिळही मी मिक्सरला ग्राइंड करून घेतली आणि मिक्स करून दिलं. त्यामध्ये डिंक आहे तो फ्राय करून घेतला आणि इथे मी ना 200 ग्राम पीठ घेतलं आणि मुगाची डाळ असं दोन्ही मिक्स करून मी हे भाजून घेतलं, मूग डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ. त्यानंतर 1 वाटी मेथी पावडरमध्ये तूप घालून भिजत ठेवले. हे डिंक आहे तेही मी 2 बॅचमध्ये मिक्सरला ग्राइंड करून घेतले आणि तेही यामध्ये मिक्स करून घेतले, ड्रायफ्रूट मिक्स करून दिले, त्यानंतर पीठही यामध्ये मिक्स करून घेतलं, मेथी यामध्ये घालून घेतली आणि छान सगळं सारण एकत्र मिक्स करून दिल्यानंतर मी यातलं अर्धं सारण 1 किलोचं सारण काढून ठेवलं, कारण एक किलोचे लाडू बनवले. त्यामध्ये वेलची पावडर टाकली, त्यानंतर कढईमध्ये तूप घातलं आणि गूळ आहे तो यामध्ये मेल्ट करून घेतला आणि मग हे 1 किलोचे असे मी लाडू वळवून घेतले आणि खूप टेस्टी झालेले हे लाडू.